हेलो एस्पिरेंट्स, पुनः एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत है अपने आवडीच्या एसएससी एग्रीकल्चर या यूट्यूब चैनल पर। चलो आज की ताजा खबर क्या है। ताजा खबर आज की ये है कि आईबीपीएस सीएफओ का जो नोटिफिकेशन है, जो की काल शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं। काल म्हणजे 31 जुलैला ते शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं आणि लॉंग नोटिफिकेशन डिटेल नोटिफिकेशन जे आहे ते 1 ऑगस्टला आलेलं आहे। ठीक आहे, आता 1 ऑगस्टलाच हा व्हिडिओ शूट करतोय, बट हा रिलीज होईल 2 ऑगस्टला। ठीक आहे, सो 1 ऑगस्टला हे नोटिफिकेशन आलेलं आहे। आयबीपीएस सीएफओचं जे नोटिफिकेशन आहे यावर्षी लवकर येईल अशी अपेक्षा होतीच। गेल्या वर्षी जसं ते अचानक आलं आणि बऱ्याच जणांच्या म्हणजे भावनांचा बॉम्ब फुटल्यासारखं झालं, कारण अचानक अपेक्षित नव्हतं, ते फार लवकर आलं होतं गेल्या वर्षी। बट ते फक्त गेल्या वर्षी नोटिफिकेशन लवकर आलं होतं, परीक्षा मात्र वेळेवर झाली होती। यावेळी परीक्षा अलीकडे आलेल्या आहेत, परीक्षा लवकर होणार आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती होतं, आयबीपीएसचे कॅलेंडर दिले त्यानुसार। सो त्यामुळं ऍडव्हर्टाइजमेंट पण लवकर येईल हे आपल्याला अपेक्षित होतं। त्यानुसार ऍडव्हर्टाइजमेंट जे आहे ते नेहमीपेक्षा लवकर आलेली आहे। आणि ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काय काय महत्त्वाच्या तारखा आहेत, एक्झाम पॅटर्न मध्ये काही बदल आहे का, फीस बदल काय आहे का, सेंटर्स कशा किती कुठले कुठले असणार आहेत, क्रायटेरिया काय असणार आहे, एलिजिबिलिटी आणि नंबर ऑफ वॅकन्सीज वगैरे काय काय, हा आपला जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। ह्या सगळ्या गोष्टी आपण बेसिक जे आहे ऍडव्हर्टाइजमेंट बद्दल ती माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा। एक फार नवी गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार जी यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये मेन्शन केलेली आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना फॉर्म भरताना बँकेचे प्रेफरन्स माहित पाहिजेत असतात, की हा प्रेफरन्स जो आहे तो आम्ही कसा द्यायला पाहिजे। आता जसं तुम्ही फॉर्म भरसाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की ज्या काय बँक आहेत पार्टिसिपेट केलेले, त्या बँक्सचा तुम्हाला प्रिफरन्स द्यावा लागतो। तो प्रिफरन्स काय असावा याबद्दल पण एक शेवटी स्लाइड आहे इन्क्लूड केलेली। सो माय रिक्वेस्ट इज दॅट तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा। अशा प्रकारे आयबीपीएसचं नोटिफिकेशन आलेलं आहे। मॅक्झिमम याच्यामध्ये जे नवीन मुलं आहेत त्यांना बऱ्यापैकी प्रश्न असतात हे फॉर्म भरताना वगैरे, जे की यावर्षी पास आउट झालेत ग्रॅज्युएशन आणि पहिल्यांदाच एएफओ देत आहेत, त्यांना बऱ्यापैकी प्रश्न असतात। सो तुमचे जे काही प्रश्न आहेत ते पूर्ण व्हिडिओ बघा, त्यातून जेवढे काही प्रश्नांची उत्तरं मिळतील तेवढी मिळतील, आणि जे नाही मिळणार ते प्रश्नांची तुम्ही खाली कमेंट करा। ठीक आहे, त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू। बघा, हा नोटिफिकेशन आयबीपीएस ही संस्था ही पेपर घेत असते दरवर्षी, यावर्षी घेणार आहे। सीआरपी एसपीएल याला काय म्हणतात, कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस। ठीक आहे, सीआरपी म्हणजे कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस, एसपीएल ठीक आहे, फॉर स्पेशलाइज्ड पोस्ट, कारण याच्यामध्ये स्पेशलाइज्ड पोस्ट असतात। याच्यामधून जे फॉर्म अधिकारी भरले जाणार आहेत किंवा जी रिक्रुटमेंट आहे ती कुठेतरी एका विषयाचे स्पेशलिस्ट ऑफिसर असणार आहेत। ठीक आहे, ते ऍग्रिकल्चरचे असतील, ते आयटीचे असतील, ते राज्यसभेचे असतील, लॉचे असतील, एचआर असतील, मार्केटिंग असतील, कुठल्या तरी एका स्पेसिफिक विषयाचे ते एक त्या विषयाच्या मध्ये ते मातब्बर असतील। ठीक आहे, सो स्पेशलिस्ट ऑफिसरची ही आहे। ही किती परीक्षा आहे बघा, ही 14वी आहे। ठीक आहे, ही 14वी आहे। XIV म्हणजे 14th एक्झाम आहे ही, जवळपास ही आता 14th एक्झाम आहे। याच्यामध्ये बघा ह्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत। एसओची ऍड आपण याला जनरली म्हणतो, स्पेशलिस्ट ऑफिसरची ऍड म्हणतो, आणि मग एसओच्या अंतर्गत मग ह्या 6 पोस्ट येतात। ठीक आहे, आयटी ऑफिसर, ऍग्रिकल्चर ऑफिसर, राज्यसभा ऑफिसर, लॉ ऑफिसर, एचआर ऑफिसर आणि मार्केटिंग ऑफिसर। याच्यामध्ये स्पेसिफिकली आपल्या ऍग्रिकॉस्टची महत्वाची कुठली आहे तर ही आहे, राईट। आपण इथून पुढे जो काही व्हिडिओ बघणार आहे तो ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर स्केल 1 या फील्डच्या रिलेटेड, या पोस्टच्या रिलेटेडचा व्हिडिओ जो आहे तो डिटेलमध्ये आपण बघणार आहोत। ठीक आहे, आता ही जी पेपर होणार आहे, हा जो पेपर होणार आहे ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर। ठीक आहे, काही जण ऍग्रिकल्चर ऑफिसरला एसओ म्हणतात, स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणतात, ते का म्हणतात ते तुम्हाला कळलं असेल। ठीक आहे, आणि त्यातही जर डिटेलमध्ये तुम्ही जर थोडंसं पाहिलं तर आपली जी पोस्ट आहे, आपण ऍग्रिकॉस्ट ज्याला एलिजिबल आहोत ती आहे एएफओ, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर। ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आता इम्पॉर्टंट डेट्स काय आहेत बघा। सगळ्यात महत्वाचं जे आहे ते तारखा, तर तारखा ज्या आहे, तारखाचा आहे बघा 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मुदत दिलेली आहे। 1 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे, म्हणजे जवळजवळ 21 दिवस तुम्हाला दिलेले आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। मग हे 21 दिवसामध्ये माझी अशी रिक्वेस्ट आहे की फार तर 2-4 दिवसाचा आळस तुम्ही करा। एकदमच प्युअरली ऍग्रिकॉस्ट असल्यासारखं 20 तारखेला उठायचं किंवा 21 तारखेला उठायचं आणि माझा फॉर्म भरायचा राहिला असं म्हणू नका, कारण शेवटच्या दिवशी मग काय होतं, बरेच जण क्राऊड असतं, सर्व्हर डाऊन असतं, नेट बंद असू शकतं, पावसा पाण्याचे दिवस आहेत, ज्या एरियामध्ये तुम्ही राहता त्या एरियामध्ये लाईट नसली, नेट नसलं तर अडचण येते, कधी कधी फॉर्म भरला तो पेमेंट होत नाही, असे बरेच इश्यू होतात। सो माय रिक्वेस्ट इज की हे 2-4 दिवसामध्ये, 8-10 दिवसामध्ये फार तर तुमची डेडलाईन ठरवून घ्या की तुम्हाला 12 तारखेच्या आत तुम्ही हा फॉर्म भरून घ्या। ठीक आहे, फॉर्म मात्र भरून घ्या। सो 1 तारीख ते 21 तारीख मध्ये तुम्हाला
फॉर्म भरण्याची तारीख आहे. ठीक आहे, फॉर्म भरण्याची तारीख आहे 21 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरून पेमेंट करू शकता. ठीक आहे, फॉर्म भरून पेमेंट करायचं. कोणीही असा मूर्खपणा नाही करायचा की आज फॉर्म भरतो आणि नंतर पेमेंट नंतर करतो. तो पैसा काही तुम्हाला लगे असा स्टॉक मार्केटमध्ये लावून तुम्हाला सकोट्याधीश नाही करून ठेवणार आहे. जी काही फीस आहे ती 700-800 रुपयाची. ठीक आहे, ती बऱ्याच जणांची सवय असते, आज फॉर्म भरायचा आणि मग पेमेंट 4-8 दिवसांनी करायचं. तसं करू नका, विसरून जातो माणूस कधी कधी. ठीक आहे, फॉर्म भरायचा आणि लगेच पेमेंट करायचं. ओके, कॉल लेटर्स कधी येणार आहेत प्रिलिम्सचे? कॉल लेटर्स कधी येणार आहेत प्रिलिम्सचे? ते ऑक्टोबर मध्ये येणार आहेत. ठीक आहे, हे ऑक्टोबर मध्ये कॉल लेटर येऊन जातील. आणि लग्न कधी आहे म्हणजे जेवायला कधी आपल्याला भोजनम म्हणजे मेन आपला कार्यक्रम कधी आहे, म्हणजे आपली परीक्षा कधी आहे, मेन कार्यक्रम कधी आहे? नोव्हेंबर 2024 मध्ये आहे. ठीक आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये मेन कार्यक्रम आहे. ठीक आहे, परीक्षा जी आहे ती नोव्हेंबर 2024 मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर एका महिन्यातच तुमची मेन्स असणार आहे. ठीक आहे, डिसेंबर मध्ये तुमची मेन्स असणार आहे. राईट, म्हणजे नोव्हेंबर मध्ये तुमची प्री झाली की लगेच 2 आठवड्यामध्ये रिझल्ट लागेल आणि डिसेंबर मध्ये त्याची मेन्स होईल. ठीक आहे, मेन्स झाल्याच्या नंतर इंटरव्ह्यू जे आहे ते जानेवारी-फेब्रुवारी मध्ये होऊन जातील. फेब्रुवारी-मार्च मध्ये इंटरव्ह्यू होतील आणि एप्रिल मध्ये तुमचा रिझल्ट लागेल. 1 एप्रिलला जनरली रिझल्ट लागत असतो. ठीक आहे, 1 एप्रिलला जनरली रिझल्ट लागत असतो. सो हा शेड्यूल आहे. शेड्यूल मध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे डेट, 21 तारखेच्या आत तुम्हाला फॉर्म भरायचा. दुसरं म्हणजे प्रिलिम्सची डेट. ठीक आहे, नोव्हेंबर मध्ये प्रिलिम्स आहे. ठीक आहे, नोव्हेंबरच्या सेकंड वीकच्या आसपास तुमची परीक्षा होणार आहे. ठीक आहे, सो बी प्रिपेअर्ड इन दॅट सेन्स. ठीक आहे, बाकी हा दोन्ही प्री आणि मेन्स मधला टाइम असेल किंवा मेन्स आणि इंटरव्ह्यू मधला टाइम असेल तो नेहमी सारखाच त्यांनी दिलेला आहे. नेहमी सारखाच एवढाच अवधी असतो, फक्त महिने वेगळे असतात. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं आहे की व्हॅकन्सी. सर व्हॅकन्सीच्या बाबतीत आम्ही बऱ्याच सिनियरला बोललो, बऱ्याच सिनियरने आमच्या समोर रडगारानं गायलं की अरे व्हॅकन्सी नाही, तुम्ही कुठे एफओ करता, तुम्ही जनरल बँकिंग करा, हे करा, ते करा, ते करा. ठीक आहे, आता ते असं तुम्हाला सांगणं साहजिक आहे. पण कुणीही तुम्हाला म्हणत असेल की बाबा या रस्त्यावरनं जाऊ नको, ठीक आहे, तर एकदा जाऊन बघायला पाहिजेत. कारण त्यानं सांगण्यात आणि तुम्ही अनुभवण्यात फरक असतो. कदाचित त्याला तो रस्ता अवघड वाटला असेल, तुम्हाला तो रस्ता सोपा वाटू शकतो. त्यामुळे एफओच्या जागा ज्या आहेत त्या जरी कुणी तुम्हाला सांगितलं की कमी आहेत, जास्त आहेत, काय आहेत, दरवर्षी एवढ्याच जागा येतात. ठीक आहे, मागच्या 4 वर्षाचा जर इतिहास पाहिला तर मागच्या 4 वर्षापैकी 2 ते 3 वर्ष जागा वाढल्यात. जेवढ्या त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये दिल्यात त्यापेक्षा जास्त त्या आलेल्या आहेत. म्हणजे तेवढे त्यापेक्षा जास्त लोक भरले गेलेले आहेत. बघा, एकूण जागा जर आपण पाहिलं तर 346 जागा आहेत. 346 म्हणजे जवळजवळ 350 जागा आहेत. ह्याच्यामध्ये 2 बँकांनी दिलेत. एक म्हणजे पंजाब नॅशनल बँकेने दिली सगळ्यात जास्त जागा, 310 जागा, आणि त्यानंतर युको बँकेने 36 जागा दिल्यात. अशा 2 बँकांचे मिळून 346 जागा आहेत, ज्या की यावर्षी ज्याच्यासाठी जाहिरात आलेली आहे. आता ह्याच्यात काय होतं, ह्या ज्या बँका आहेत, बँक ऑफ बडोदा येणार, बँक ऑफ महाराष्ट्र येणार, सीबीआय येणार. आता हे जे येणार म्हणजे नॉट रिपोर्टेड. ठीक आहे, येणार म्हणजे नॉट रिपोर्टेड. त्यांनी रिपोर्टिंग केलेली नसते, ते रिपोर्टिंग नंतर करू शकतात, उशिरा करू शकतात. त्यांना समजा वाटलं की आता म्हणजे त्यांना आता गरज नाहीये. ठीक आहे, त्यांनी सांगितलं की रिपोर्टिंग आम्हाला सध्या गरज नाही, आणि त्यांना आणखीन 2 महिन्यांना आठवले की नाही आपल्याला गरज आहे. 2 महिन्याच्या नंतर तुमची फॉर एक्झाम्पल प्रिलिम्स होऊन गेलेली असू शकते. ठीक आहे, मेन्स जवळ आलेली असू शकते किंवा काही असू शकतं. त्यावेळेस ते सेपरेट सर्क्युलर नाही काढत, त्या फक्त तेवढ्या जागा ऍड करतात आणि फायनल रिझल्ट मध्ये ते तेवढे मुलं जास्त ओढून घेतात किंवा तेवढे जास्त मुलांचं ते सिलेक्शन करतात. मग याच्यामध्ये आता असं कन्सिडर करायचं की जागा वाढतात, नाही करायचं. आपण असं कन्सिडर करायचं की जागा वाढणारच नाही, 346 आहेत, कारण ह्या वाढतील नाही वाढतील हे नाही सांगतात, हे बिलकुल नाही सांगतात. ठीक आहे, आता समजा वाढल्या इन केस तर फायदा आहे, पण कधी फायदा आहे, तुमची प्रिलिम्स निघल्यावर फायदा आहे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुमची प्रिलिम्स आहे नोव्हेंबर मध्ये. ठीक आहे, जागा वाढल्या डिसेंबर एंडला, डिसेंबरमध्ये समजा जागा वाढल्या, तर मग नोव्हेंबर मध्ये जर जागा वाढलेल्या नसतील तर नोव्हेंबरच्या नंतर जे प्री झाल्याच्या नंतर रिझल्ट लागेल, ते रिझल्ट 346 प्रमाणेच ते मेन्सला मुलं घेतील. ठीक आहे, 346 प्रमाणेच मुलं ते मेन्सला घेतील, आणि मग जे मुलं घेतील तेवढ्यांसाठी त्या जागा वाढलेल्या असतील, कारण बाकीचे ऑलरेडी आउट झालेले असतील, त्या प्रोसेस मधून बाहेर पडलेले असतील. सो तुम्हाला प्रिलिम्सची तयारी अशी करायची की 350 जागात याप्रमाणे तुम्हाला प्रिलिम्सची तयारी करायची आहे. ठीक आहे, नंतर त्या जागा वाढल्या तर तुमचं नशीब चांगलं, जर नाही वाढल्या तरी टेन्शन नाही आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, नंतर तुमची एकदा प्रोसेसच्या बाहेर तुम्ही गेले आणि नंतर जागा किती पण वाढल्या त्याचा फायदा नाहीये, हो की नाही. सो प्रिलिम्स झाल्याच्या नंतर ह्या कधी कधी जागा वाढतात, कधी कधी मेन्स पण झाल्याच्या नंतर जागा वाढतात. ठीक आहे, सो याचा फायदा जे पूर्ण प्रोसेसमध्ये आहेत त्यांनाच होतो. सो सगळ्यात महत्वाचा मला हा मुद्दा सांगायचा आहे की जागा आता जेवढ्या आहेत तेवढ्या जागाच कन्सिडर करा, नजरेसमोर ठेवा. कुणीही कितीही काहीही सांगितलं, ठीक आहे, 30 मार्क आणखी जागा वाढणार आहेत, काय होणार आहेत, जागा वाढतील बाबा, पण तुम्ही प्रोसेसमध्ये असला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल, अदरवाईज होणार पण नाही. राईट, सो ही गोष्ट मात्र तुम्ही डोक्यात ठेवा. कोणी कितीही सांगितलं आणि काहीही सांगितलं तरी तुम्हाला प्रिलिम्सचा खूप चांगला अभ्यास करायचा आहे आणि तुम्हाला प्रोसेसमध्ये राहायचं आहे. ठीक आहे, प्रिलिम्सचा आणि त्यानंतर मेन्सचा. ठीक आहे, चलो
आता एलिजिबिलिटी बघा, एलिजिबिलिटी सगळ्यांना माहिती आहे. आता एलिजिबिलिटी मध्ये सगळ्यात महत्वाचं जे एज आहे, ठीक आहे, कमीत कमी 20 वर्ष वय पाहिजेत, ठीक आहे, आणि 30 वर्ष मॅक्झिमम पाहिजेत. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे ओबीसी साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आणि एससी एसटी किंवा पीडब्ल्यूडी यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं, ठीक आहे. एससी एसटी किंवा पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जर असेल तर त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं, ठीक आहे. सो हे तर असतंच प्रत्येक ठिकाणी. सो बाकी अनरिझर्व्ड साठी किंवा ओपन साठी 30 इयर्सची एज लिमिट आहे, ठीक आहे. जर तुम्ही 1993 पेक्षा आधीचे जन्मलेले असाल तर मात्र तुम्ही यावर्षी AFO ला एलिजिबल नाही आहात, ठीक आहे. ओके, बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय सांगते. एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये सर आम्ही फक्त ऍग्रीवाले क्वालिफाय आहात का, नाही, तुमचे हॉर्टीवाले भाऊ पण क्वालिफाय आहेत. तुमच्या अॅनिमल हस्बंडरी मधून जर कोणी UG केली असेल ते क्वालिफाय आहेत. व्हेटरनरी वाले, डेअरी सायन्स, फिशरी, पिसिकल्चर, ऍग्रिकल्चर मार्केटिंग अँड कोऑपरेशन अँड बँकिंग, अॅग्रो फॉरेस्ट्री, ऍग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी, बीटेक बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स, ऍग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे वगैरे, ऍग्री इंजिनिअरिंग, हे सगळे 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 जे इथं कोर्सेस दिलेत हे सगळे कोर्सेस मधून ग्रॅज्युएशन झालेले, ग्रॅज्युएट पूर्ण झालेले बरं का मुलं क्वालिफाय आहेत. अपिअरिंग वाले नाही, जे थर्ड इयरला आहेत, फायनल इयरला आहेत ते नाही. ग्रॅज्युएशन वाले ह्या विषयामधून जर तुमचे ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ठीक आहे, तो पण 4 इयर डिग्री कोर्स जर असेल तर बरेच जणांचं असं असतं की बीएससी ऍग्रिकल्चर किंवा बीएससी असं अॅनिमल हस्बंडरी टाईप किंवा हे कोऑपरेशन अँड बँकिंग टाईप त्यांनी केलेलं असतं कुठेतरी UP मध्ये किंवा कर्नाटकात पण असे कोर्सेस आहेत. ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या अंडर असे कोर्सेस आहेत, ठीक आहे. पण ते 4 वर्षाचे असतील तर तुम्ही व्हॅलिड आहात, अदरवाईज 3 इयर्स डिग्री कोर्स असेल तर मग तुम्ही व्हॅलिड नाही आहात, ठीक आहे. बाकी आपल्याकडे मॅक्झिमम जे मुलं आहेत ते ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, ऍग्री इंजिनिअरिंग, फूड सायन्स या स्ट्रीम मधलेच आहेत. तर तुम्ही सगळेजण आहात इलिजिबल. सगळ्यात महत्वाचं आहे प्रिलिम्स. आता बघा हे जे प्रिलिम्स आहेत हे प्रिलिम्स देण्यासाठी सर आम्हाला कुठं कुठं जावं लागणार आहे, कुठं जायची गरज नाहीये. खूप जास्त सेंटर त्यांनी आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहेत. फॉर्म भरत असताना तुम्हाला प्रिलिम्सचं सेंटर चूज करायचे आणि त्यासोबतच मेन्सला पण कुठे जायची इच्छा आहे ते पण सेंटर तुम्हाला चॉईस करावे लागते. सो प्रिलिम्सचं सेंटर चॉईस करताना सगळ्यात जवळचं जे शहर आहे ते चॉईस करा. मग सर मी समजा लातूर चॉईस केलं तर मला लातूरच भेटतं का? लातूरच भेटेल याची काही गॅरंटी नाही, बट प्रोबॅबिलिटी असते, ठीक आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मुलं लातूर, नांदेड जवळचं सेंटर तुम्ही चॉईस करता, बट मग ते तुम्हाला कधी कधी चुकून तिथं समजा सेंटरला मुलंच कमी अलॉट झालं, म्हणजे त्या सेंटरला कमी मुलांनी चॉईस दिली किंवा तिथं सेंटरला मुलांची खूप जास्त चॉईस झाली, तिथं जर सेंटरला मुबलक प्रमाणात तुम्हाला कॉम्प्युटर्स अवेलेबल नाही झाले तर तुम्हाला दुसरीकडे शिफ्ट करू शकतात, ठीक आहे. बट मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी ही असते की जिथं तुम्ही सेंटरची चॉईस देता तिथंच तुम्हाला सेंटर भेटतं. आणि ह्याच्यामध्ये बघा अमरावती, संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे असे भरपूर सेंटर्स आहेत, ठीक आहे. सो प्रिलिम्स साठी भरपूर सेंटर्स आहेत. तुम्हाला तुमच्या जवळच सेंटर जे आहे ते प्रिफरन्स मध्ये टाकायचं आहे, ठीक आहे. MMR म्हणजे मनमाड आहे बरं का, इथं बऱ्याच जणांना माहित नसेल तर MMR म्हणजे मनमाड, ठीक आहे. मनमाड जंक्शनचं शॉर्ट फॉर्म आहे ते, ठीक आहे. सो मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मनमाड अशा ठिकाणी पण सेंटर असू शकतात. नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, तुम्हाला जे जवळचं वाटतं त्या सिटीमध्ये तुम्ही प्रिलिम्सचं सेंटर द्यायचंय, ठीक आहे सर. मग मेन्सला कसं करायचं, तर मेन्सला हे 4 सेंटर आहेत, 4 शहरांमध्ये सेंटर आहेत. एक पुण्यामध्ये आहे, एक पुण्यामध्ये, नागपूरमध्ये, मुंबईमध्ये आणि संभाजीनगरमध्ये. मेन्सला पण सेंटर तुम्हाला आता चॉईस करून ठेवायचे. प्रिलिम्स निघली की मग मेन्सला तुम्हाला तुम्ही चॉईस केलेल्या कुठल्याही सेंटरला पेपर येतो, ठीक आहे. ओके, सो हे जे आहेत हे व्यवस्थित बघा. तुमच्या जवळची जी सिटी असेल तीच द्या. उगाच औरंगाबादला जातो, उगाच पुण्याला जातो, उगाच मुंबईला फिरून येतो अशा गप्पा नका मारू. कारण तुम्ही जर फिरायलाच असाल किंवा उगा औरंगाबादला असाल, तिथं वातावरण असतं म्हणून किंवा तिथं मित्र आहे म्हणून, मित्राच्या रूमला म्हणून, तर तुमचा सगळा बट्ट्याबोळ होऊन जाईल. कारण मोठ्या सिटीमध्ये ऑलरेडी तुम्ही नवीन सिटीमध्ये गेला ना की तुम्ही कन्फ्युज होऊन जाल, तुमच्या सोबत कोणी असणार नाही, ऑटो वगैरे बाकीच्या गोष्टी, ते सेंटर तुमच्या सिटीपासून किती दूर आहे, ह्या सगळ्या गोष्टी फार अवघड जातात. त्यामुळे शक्यतो प्रिलिम्सचं सेंटर तुम्हाला माहित असणाऱ्या सिटीत आणि जवळच्या सिटीत द्या. इथं हा मुद्दा मला तुम्हाला सगळ्यात नवीन जो वाटला तो मला सांगायचा होता. क्रेडिट हिस्ट्रीचा त्यांनी मुद्दा टाकलेला आहे. क्रेडिट हिस्ट्री जर तुम्ही प्रिलिम्स झाली, मेन्स झाली, इंटरव्ह्यू झाली, जर तुम्ही जॉईन करायला गेलात आणि त्यावेळेस असं लक्षात आलं की तुम्ही एकदा कर्ज घेतलंय तुमच्या नावावर आणि ते कर्ज तुम्ही भरलेच नाहीये, ठीक आहे. म्हणजे तुम्ही जर कधी कर्ज बुडवलेलं असेल, तुम्ही जर कधी कर्जाचे हप्ते चुकवलेले असतील, भलेही कशाचंही असेल, मग ते तुमचं शैक्षणिक कर्ज असेल, तुम्ही पीक कर्ज तुमच्या नावावर कधी घेतलेलं असेल, समजा तुमच्या नावावर जर जमीन असेल आणि तुम्ही जर पीक कर्ज घेतलेलं असेल, ते जर कधी भरलेलं नसेल, किंवा लिजेंड लोक काय करतात, लिजेंड लोक आपल्या ऍग्री मधले आयफोन घेतात EMI वर आणि मग त्याचं मग EMI भरणं होत नाही वगैरे वगैरे. तर मग अशा वेळी जेव्हा तुमचा सिबिल खराब झालेला असतो ना, सिबिल स्कोर जेव्हा खराब झालेला असतो त्यावेळेस तुम्हाला जॉईनिंगला सुद्धा प्रॉब्लेम येतील असं त्यांनी स्पष्ट नोटिफिकेशन मध्ये टाकलेलं आहे. यावेळेस स्पष्ट नोटिफिकेशन मध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे काय जे उधाऱ्या आपण करतो दोस्तांकडून ते आपण कधी वापस देत नाही, आपल्याला ती सवय असते, ठीक आहे बाबा चालतंय.
पण बँकेकडून काय उधार घेतलेला असेल तर क्लिअर करा आधी, ठीक आहे. नाहीतर सगळं सिलेक्शन व्हायचं प्री मेस इंटरव्ह्यू आणि नंतर सिव्हिल स्टेटसमुळे तुम्हाला जॉईनिंगला प्रॉब्लेम येतील, ठीक आहे. त्यांनी कारण स्पष्ट ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये त्यांनी दिलेलं आहे, क्रेडिट हिस्ट्री शुड बी व्हेरी क्लीन अँड टाईड, ठीक. कॅन्डिडेट अप्लाइंग शाल इन्शुअर दॅट दे मेंटेन हेल्दी क्रेडिट स्कोर असला पाहिजे. मग ती बँक ज्या बँकेत तुमचं सिलेक्शन होईल ती बँक ते ठरवल, ठीक आहे. ती बँक ते ठरवल की बाबा कितपत सिबिल स्कोअर मेंटेन असणाऱ्यांना आम्ही घेणार आहोत, ठीक आहे. किंवा मग एनओसी वगैरे तुम्हाला प्रोड्यूस करावं लागेल, म्हणजे त्यावेळेस तुमचे पुन्हा लफडे वाढतील. सो बेटर वे, जर कर्जाळू असाल, जसं मुलं लग्नाळू असतात तसं काही कर्जाळू पण असतात, तर कर्जाळू जर असाल तर ते आधी क्लिअर करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. चलो, तर हा मुद्दा थोडासा ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आहे, त्यांनी स्वतः मेन्शन केलाय, त्यामुळे त्याला आपण एक वेगळं वेटेज द्यायला पाहिजे, ते डोक्यात ठेवायला पाहिजे बरं का, आपण लाईटली नाही घेऊ शकत, ठीक आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन फीस किती आहे आणि इंटिमेशन चार्जेस किती आहेत बघा. ऍप्लिकेशन फीस जी आहे, जर तुम्ही SC ST किंवा पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी असाल तर तुम्हाला ऍप्लिकेशन फीस नाहीये, तुम्हाला फक्त इंटिमेशन चार्जेस आहेत 175 रुपयांचे, ठीक आहे. 175 रुपयांचे, ठीक आहे. आणि जर तुम्ही ओपन ओबीसी मध्ये जर असाल, ओपन किंवा ओबीसी किंवा अनरिझर्व्ड मध्ये जर असाल तर 850 रुपये तुम्हाला ऍप्लिकेशन फीस आणि इंटिमेशन चार्जेस असे दोन्ही मिळून आहेत, ठीक आहे. किती आहे? 850 रुपये. सो फॉर्म भरायचा आहे म्हणजे 850 रुपये तुम्हाला बँक अकाउंटमध्ये तुमच्या ठेवावे लागतील आणि ते 850 रुपयाचं पेमेंट तुम्ही लगेच करून घ्यायचं. बँक ट्रान्झॅक्शन चार्जेस फॉर ऑनलाईन पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फीस और इंटिमेशन चार्जेस विल हॅव टू बी बॉर्न बाय द कॅन्डिडेट. ते कॅन्डिडेट कडनं ते 850 रुपये जे आहे त्याचं पेमेंट झालं पाहिजे. जर पेमेंट झालं असेल तरच तो फॉर्म तुमचा काय केला तो कन्सिडर केला जातो. अदरवाईज तुम्ही फॉर्म भरला आणि पेमेंट नाही केलं तर इट वोंट बी कन्सिडर्ड फॉर फर्दर प्रोसेसेस, ठीक आहे. ठीक आहे सर, आता आम्हाला कळालं, एक्झामच्या डेट्स कळाल्या, 21 तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर आम्हाला बरंच काही गोष्टी कळाल्या, सिबिल स्कोर पण व्यवस्थित असायला पाहिजेत. त्यानंतर आम्हाला हे पण कळाले की एक्झाम सेंटर कुठले कुठले टाकायला पाहिजेत, ठीक आहे. आता महत्वाचा मुद्दा आहे की एक्झाम होते कशी. तर एक्झाम जी आहे ही पूर्णतः ऑनलाईन प्रकारामध्ये असते आणि ऑनलाईन मध्ये पण प्रिलिम्स आणि मेन्स ह्यांचे वेगवेगळे पॅटर्न आहेत. प्रिलिम्सला जे आहेत ते 3 विषय आहेत, क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश, ठीक आहे. क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश, ठीक आहे. आता हे 3 विषय आहेत. 3 विषयांमध्ये तिन्ही विषयांचे 50-50 प्रश्न येतात, म्हणजे एकूण 5 त्रिक 15, 150 प्रश्न तुम्हाला येणार आहेत. 150 प्रश्न येणार आहेत. त्याच्यामध्ये क्वांट आणि रिझनिंगचं असं आहे की क्वांटचे 50 प्रश्नांना 50 मार्क आहेत आणि रिझनिंगच्या 50 प्रश्नांना 50 मार्क आहेत. बट इंग्लिशच्या 50 प्रश्नांना फक्त 25 मार्क आहेत. 50 प्रश्नांना फक्त 25 मार्क आहेत, म्हणजे इंग्लिशचा एक प्रश्न अर्ध्या मार्काचा आहे. किती? अर्ध्या मार्काचा, 0.50 आहे. बाकी रिझनिंग आणि क्वांटचे जे आहेत ते 1 मार्काचा एक प्रश्न आहे. सो अशा मिळून 150 प्रश्नांची किती? 125 मार्क्स असणार आहेत. 125 मार्क्स असणार आहेत. 125 मार्क्स असणार आहेत, ठीक आहे. त्यानंतर सेक्शनल टायमिंग असतो का? तर असतो, ठीक आहे. सेक्शनल टायमिंग असतो. क्वांटला 40 मिनिटं, रिझनिंगला 40 मिनिटं आणि इंग्लिशला 40 मिनिटं येतात, ठीक आहे. आता क्वांटमध्ये काय काय येतं, इंग्लिशमध्ये काय काय येतं आणि रिझनिंगमध्ये कुठले कुठले चॅप्टर्स तुम्हाला करायचे हे मी याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ शुभम सर किंवा यश सरांनी रिक्वेस्ट करतो घ्यायला, ते घेतील. डोंट वरी अबाउट दॅट, ठीक आहे. सो हा 2 तासाचा वेळ आहे. 2 तासाचा वेळ आहे. 120 मिनिटं असतील आणि तुम्हाला एकूण 150 प्रश्न असणार आहेत, ठीक आहे. 150 प्रश्न 120 मिनिट्स, ठीक आहे. 120 मिनिट्स, 150 प्रश्न. सो एक प्रश्न जो आहे तो तुम्हाला विदिन 40 सेकंदात सोडवायचा आहे. विदिन 40 सेकंदात. त्यामुळे क्वांट रिझनिंग फार सोपं येतं असं मार्केटमध्ये बरेच जण म्हणतात. तुमचे सिनियर तुम्हाला सांगतील क्वांट रिझनिंग फार सोपं येतं रे, IFO ला सोपं येतं, पण ते तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये सोडवता आलं पाहिजे. कारण तुम्हाला एका प्रश्नाला 40 सेकंद सुद्धा नाही येत. 150 प्रश्न 120 मिनिट आहेत. म्हणजे प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. प्रॅक्टिस, तुमचं नॉलेज महत्वाचं नाहीये. तुम्हाला पूर्ण पेपर माहिती असेल, सोपा असेल तरी ते महत्वाचं नाहीये. तुम्हाला प्रॅक्टिस करून तुम्हाला ते स्पीड मध्ये सोडणं खूप महत्वाचं आहे. सो इथं काय महत्वाचं आहे, प्रिलिम्स मध्ये प्रॅक्टिस महत्वाची आहे. काय महत्वाचे आहे तर प्रॅक्टिस विल काउंट. प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे, ठीक आहे. याच्या थोडंसं उलट मेन्स मध्ये आहे. मेन्स मध्ये प्रोफेशनल नॉलेज आहे. 60 प्रश्न येतील आणि 60 मार्काला ते असतील. 60 प्रश्न 60 मार्काला असतील आणि 45 मिनिटांमध्ये तुम्हाला ते सोडवायचे. 45 मिनिटांमध्ये. मग इथं प्रॅक्टिस महत्वाची तर आहेच, पण त्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर नॉलेज महत्वाचं आहे. कारण इथून म्हणजे मागचे जर 2-3 वर्षाचे जर प्रश्न पाहिले तर तुम्ही AFOचा मेन्सचा पॅटर्न बदललेला आहे आणि AFOच्या मेन्सच्या पॅटर्न मध्ये ते सध्या अप्लाइड क्वेश्चन्स विचारतात, कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स विचारतात.
म्हणजे एखादा कन्सेप्ट जो तुम्हाला माहिती आहे तो फक्त ऍज इट इज कन्सेप्ट किंवा स्ट्रेट वन लाईनर वगैरे जो प्रश्न आधी विचारले जायचे तसे आता विचारले जात नाहीयेत. आता ते बऱ्यापैकी अप्लाइड प्रश्न विचारतात. म्हणजे एखादा कन्सेप्ट आहे आणि त्याच्याशी निगडीत काहीतरी दुसरं किंवा त्याच्यावर अप्लाइड असं काहीतरी ते विचारतात. ठीक आहे. आता हे कसे प्रश्न विचारतात काय नाही हे आपण बॅच मध्ये आपण घेतच असतो. बट आता त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चनच्या सिरीज सुद्धा आपण लवकरच सुरू करूया. ठीक आहे. बाय द वे दोन्ही एक्झाम्सला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. नवीन पोरांसाठी सांगतोय, दोन्ही एक्झाम्सला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणजे काय? निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही क्वांटचा एक प्रश्न सोडवला, ठीक आहे. त्या प्रश्नाचं उत्तर जे तुम्ही दिलं ते बरोबर होतं, मग तुम्हाला 1 मार्क भेटणार. ठीक आहे. पण जे उत्तर तुम्ही दिले ते उत्तर जर चुकलं तर तो 1 मार्क तर तुम्हाला भेटणार नाही. पण जो प्रश्नाचं उत्तर आले त्या प्रश्नामधून सुद्धा 0.25 मार्क्स कमी होतील. 0.25 मार्क्स कमी होतील. किती? 0.25 मार्क्स कमी होतील. ठीक आहे. ओके. फॉर एक्झाम्पल या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही 10 प्रश्नांची उत्तर दिलीत. ठीक आहे. 10 प्रश्नांच्या उत्तरांपैकी 6 प्रश्नांची उत्तर बरोबर आली. ठीक आहे. 6 प्रश्नांची उत्तर बरोबर आली आणि 4 प्रश्नांची उत्तर ही चुकली. ही काय आली? चुकली. ठीक आहे. मग आता समजा जी बरोबर आली त्यांचे मार्क किती भेटले? 6 मार्क भेटले. ठीक आहे. 6 मार्क भेटले आणि ही 4 जी चुकली याचे 0.25 नुसार आहे. 0.25 नुसार 0.25 into 4 0.25 into 4 अशी 1 मार्क, असा टोटली 1 मार्क जो आहे तो काय करणार? याच्यातून मायनस करणार. आपण मायनस करणार. उरले किती? 5 मार्क. सो ओव्हरऑल मार्क किती पडले? 5. प्रश्नाची उत्तर किती आली? 6. तरी पण मार्क 5 पडले. का? कारण इथं शहाणपणा केला आपण, माहित नसताना तुक्के मारले. म्हणजे याचा अर्थ काय? तर एएफओच्या कुठल्याही प्रिलिम्स मध्ये आणि मेन्स मध्ये कुठेही तुमच्या तुक्केगिरीला किंवा जय माता दी या कॉन्फिडन्सला बिलकुल वाव नाहीये. ठीक आहे. सो इथं तुम्हाला काय महत्वाचं आहे? नॉलेज, प्रॅक्टिस आणि एकदम परफेक्शन हे महत्वाचं आहे. ठीक आहे. परफेक्शन महत्वाचं आहे. सो मला ओव्हरऑल मुद्दा हा सांगायचा आहे की याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे आणि 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. एक प्रश्न चुकला की तुमचं 0.25 मार्क्स हे आलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून कमी होणार आहे. ठीक आहे. चलो ओके. आता महत्वाचं आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा फॉर्म मध्ये तुम्हाला बँक्स ज्यांनी पार्टिसिपेट केलं आहे त्या बँकेचे प्रिफरन्स ते विचारतील. प्रिफरन्स म्हणजे तुम्हाला जर लागले तुम्ही आणि त्याच्यामध्ये तुमचे जर जास्त मार्क्स असतील तर तुम्हाला कुठल्या बँकेला आधी प्रिफरन्स द्यायचा आहे, कुठल्या बँकेला तुम्ही प्रायोरिटी द्याल. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं असं असतं की सर आम्हाला ना फक्त महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग पाहिजेत. तर ज्यांना महाराष्ट्रात पोस्टिंगची फार ओढ आहे किंवा ज्या लेडीज आहेत, मुली आहेत, त्यांच्या फ्युचर लाईफसाठी बेटर ऑप्शन आहे की बँक ऑफ महाराष्ट्र तुम्ही टाकायला पाहिजे. ठीक आहे. काय टाकायला पाहिजे? बँक ऑफ महाराष्ट्र टाकायला पाहिजे प्रिफरन्स मध्ये पहिलं. ठीक आहे. ठीक आहे. पहिलं जे आहे ते बँक ऑफ महाराष्ट्र टाकायला पाहिजे कोणी मुलींनी किंवा ज्यांना महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग पाहिजे त्यांनी. बट मग सर बँक ऑफ महाराष्ट्र प्रिफरन्स टाकला तर भेटते का? याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे. का गॅरंटी नाही? कारण जेवढं तुमचं मेरिट जास्त, तुमचे जेवढे मार्क्स जास्त असतील तेवढा तुमच्या प्रिफरन्सचा आधी विचार केला जाईल. तुमच्या आधी बरेच जण जर असतील तर त्याचा विचार थोडासा तुमचा जो आहे तो थोडा लास्टला येईल. आणि बँक ऑफ महाराष्ट्रात जर व्हॅकन्सी असतील तर ते विचार करतील, नाही तर काय विचार करणार? बँक ऑफ महाराष्ट्राने जर व्हॅकन्सी दिल्या तरच ते तुम्हाला घेऊ शकतात. ठीक आहे. बट बँक ऑफ महाराष्ट्राने व्हॅकन्सी दिल्या, तुमचे मार्क पण चांगले आहेत, तर मग अशा वेळेस मात्र तुम्हाला महाराष्ट्रात पोस्टिंग भेटू शकते. बँक ऑफ महाराष्ट्राच्या ब्रँचेस ज्या आहेत त्या खूप जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. बाजूच्या राज्यांपेक्षा जास्त आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे तुम्हाला महाराष्ट्रात पोस्टिंग भेटण्याचे चान्सेस आहेत. मग असं नाही सांगतात की तुम्ही यवतमाळचे आहेत म्हणल्यावर चंद्रपूरला भेटेल की नाही, नाशिकला भेटेल की नाही. तुम्ही जिथं आहात म्हणजे महाराष्ट्रात कुठेही भेटू शकतो. ठीक आहे. कुठेही भेटू शकतं. पण महाराष्ट्रात भेटण्याचे चान्सेस जे आहेत ते बँक ऑफ महाराष्ट्रामुळे तुमची वाढू शकतात. हा एक मुद्दा झाला. ठीक आहे. दुसरा मुद्दा असा आहे की मग ह्या बँका देत नाहीत का सर? ह्या बाकीच्या बँका, आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भरपूर ब्रँचेस आहेत, बँक ऑफ इंडियाच्या भरपूर ब्रँचेस आहेत, पंजाब नॅशनल बँकेचे भरपूर ब्रँचेस आहेत महाराष्ट्रामध्ये. मग ह्या पण योगायोगाने असं होऊ शकतं की तुम्हाला तुमच्या महाराष्ट्रामध्येच पंजाब नॅशनल बँक थ्रू किंवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया थ्रू सुद्धा तुम्हाला पोस्टिंग मिळू शकते. ठीक आहे. मिळू शकते. बट प्रोबॅबिलिटी जी आहे ती जास्त आहे बँक ऑफ महाराष्ट्राची. ठीक आहे. सो ज्यांना महाराष्ट्रात पोस्टिंग पाहिजे त्यांनी डोळे झाकून पहिल्यांदा बँक ऑफ महाराष्ट्र टाका, बाकी सगळ्या बँका टाका. ठीक आहे. ज्यांना सवाल आहे पैशांचा म्हणजे पगार, भत्ते आणि बाकी फॅसिलिटीजचा, तर त्यांनी हा प्रिफरन्स डोळे झाकून युज करा. हा प्रिफरन्स याच्यासाठी युज करा कारण आम्ही हा जो प्रिफरन्स तयार केलाय शुभम सरांनी, हा बँक ऑफ एएफओ मध्ये बँकेत लागलेल्या बऱ्याच एएफओ ला बोलून त्यांनी हा प्रिफरन्स जो आहे तो तयार केलेला आहे. त्यामुळे हा प्रिफरन्स जो आहे तर हा तुम्ही लिजिटिमेट समजू शकता किंवा तुमचे काही आणखी सिनियर असेल तर त्यांच्याशी तुम्ही कन्सल्ट करू शकता. बट हा जो आम्ही बनवलाय प्रिफरन्स शुभम सरांनी, हा जवळपास बऱ्याच एएफओ ला त्यांच्या जुन्या स्टुडंट्सला बोलून त्यांनी
आज दुपारी मला हा प्रिफरन्स त्यांनी पाठवलेला आहे. सो याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. ठीक आहे. बँक ऑफ बडोदा 1 नंबरला, नंतर पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया. आता हे प्रिफरन्स तयार करताना याच्यामध्ये त्या बँकेकडून मिळणाऱ्या फॅसिलिटी, त्या बँकेकडून मिळणारी सॅलरी, त्या बँकेकडून मिळणारी सेफ्टी अँड सिक्युरिटी, बँकांचं मर्जिंग, हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन हा प्रिफरन्स तयार केलेला आहे. सो हा प्रिफरन्स जो आहे तो डोळे झाकून तुम्ही वापरू शकता विश्वासाने. ठीक आहे. अदरवाईज तुम्ही तुमच्या सिनियर्सला पण कन्सल्ट करू शकता. आणि ज्यांना महाराष्ट्रात पोस्टिंग पाहिजे त्यांच्यासाठी मी हे सांगितलेच आहे बँक ऑफ महाराष्ट्राचं. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. सोबत आपली एएफओचं सर, मग तुम्ही एएफओचं तुम्ही एवढं सांगताय तर एएफओचं काय आपल्याकडे म्हणजे दुसरं काय आहे का, म्हणजे एखादी आपली काही बॅच वगैरे चालू आहे का? तर नक्कीच चालू आहे. एएफओची मेन्स 2024 ची बॅच चालू आहे. त्याच्यामध्ये जवळपास महत्वाचे 3-4 विषय झालेले आहेत. 3 ते 4 विषय त्याच्यात संपवलेले आहेत. आणि बाकीचे मेन विषय म्हणजे ॲग्रोनॉमी असेल, त्याच्यानंतर एंटोमॉलॉजी आहे, पॅथॉलॉजी, हॉर्टिकल्चर, ॲग्री इंजिनिअरिंग, हे जे मेजर विषय आहेत, बॉटनी आणि महत्वाचे विषय आहेत, हे विषय आणखीन बाकी आहेत. सो ही जर बॅच तुम्ही आता जॉईन केली तर बऱ्यापैकी तुम्हाला फायदा होऊ शकतो. आता सुद्धा येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये तुमची एएफओची मेन्सची खूप चांगली तयारी होऊ शकते. यामध्ये लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, लाईव्ह आहेत प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. त्यामुळे मागे झालेले जे लेक्चर्स आहेत हे तुम्ही आता पण तयारी करू शकता. ऍडमिशन घेतलं तरी मागचे लेक्चर्स बघू शकता. त्यानंतर काही टेस्ट, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत, काही ओव्हरऑल टेस्ट आहेत. त्यानंतर काही तुमचे स्ट्रॅटेजी सेशन्स आहेत. डाऊट क्लिअरिंगला सेपरेट फॅकल्टी आहे. प्रत्येक सब्जेक्टनुसार वेगळी फॅकल्टी आहे. अशी भरपूर वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला काही इन्क्वायरी जर करायची असेल तर या नंबरला तुम्ही करू शकता. ठीक आहे. 9503 नंबर घ्या किंवा 8421 कुठल्याही नंबरला कॉल करा आणि आपल्या IBPS एएफओच्या मेन्स बॅच बद्दल तुम्ही विचारा. ठीक आहे. एएफओ मेन्स बॅच बद्दल तुम्ही विचारा. एएफओ मेन्स 2024 बॅच बद्दल विचारा, तुम्हाला सगळी माहिती मिळेल. ठीक आहे. ओके, चलो. आणि इन केस तुम्हाला कुठे माहितीच नाही मिळाली तर हा माझा पर्सनल नंबर तुम्हाला इथे देतोय. या पर्सनल नंबरला फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला पाहिजे ती माहिती देतो. काही मला डाऊट्स असतील तर ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. जाहिरातीमध्ये जे महत्वाचे मुद्दे तुम्हाला फॉर्म भरताना लागतील त्या सगळ्या मुद्द्यांवर मी फोकस करण्याचा, प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. इन केस जर काही मुद्दे राहिले असतील, सुटले असतील किंवा तुमच्या मनातील काही डाऊट्स असतील तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता किंवा हा माझा नंबर दिलाय, या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ एएफओची तयारी करणाऱ्या तुमच्या कॉलेजचे जे ग्रुप्स असतील किंवा इतर कुठले मित्रांचे ग्रुप्स असतील तर त्यामध्ये नक्की शेअर करा. आणि बाकी काय अडचणी असेल तर नक्की कमेंट करा. आता लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारे भरपूर पुढचे व्हिडिओचे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू सो मच.